नॉनस्ट्राईक एंडला शुभम बुलर. ओझरवाडी टीम कडून मारा करतोय तो साहिल, तो बबल्या. साहिलचा पहिला चेंडू रुपेश गजीज आहे यांच्यासाठी. बघूया काय करतात. सुंदर चेंडू आणि इथे डिक्लेअर स्वरूपात एक धाव. संघाचं खातं ओपन होतंय. एक धावेने संघाची धावसंख्या बिनबाद. दुसरा चेंडू पुन्हा एकदा वंडी डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. तिसरा चेंडू साहिल बुलर. पुन्हा एकदा सुंदर, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीवरती. बॉटम बॉल पहिला धक्का लागतोय तो रियान फायटर संघाला. बुलर पण तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण अथर्व बबड्या. पुढचा चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी. त्यांना रन्स काही मिळत नाहीयेत आणि इथे त्यांची विकेट जाते. दुसरा झटका बसतोय तो रियान फायटर संघाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 2 धावा. पहिलं षटक संपलंय. 2 रन 2 विकेट. अतिशय सुंदर गोलंदाजी केली साहिल बुलर यांनी. पुढचं षटक घेऊन आले ते अलेक्स बुलर. बघूया काय करतात. सुंदर कटवला चेंडू आणि पंच. इथे 2 धावा मिळत आहेत. दुसरा चेंडू बघूया काय करतात. डॉट बॉल जातोय. इथे अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात 1 धाव. आणि पुन्हा एकदा सुंदर कटवला चेंडू डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. सुंदर फलंदाजी करतायत शुभम. 3 चेंडू आणि इथे चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी. संघाची धावसंख्या वाढते. 11 धावा. पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. पुढचा चेंडू शुभमसाठी. पुन्हा एकदा 1 धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 14 धावा. बबड्या षटक घेऊन आले. बघूया काय करतात. सुंदर चेंडू अतिरिक्त धाव. वाईटच्या स्वरूपात 1 धाव. संघाची धावसंख्या वाढते. पुन्हा एकदा अतिरिक्त वाईट चेंडू. इथे सुंदर कटवला आहे. चौकार जातोय. संघाची धावसंख्या वाढते. 20 रन. अतिशय सुंदर फिल्डिंग अलेक्स यांची. 2 बॉल 20.
आणि इथे सुंदर अतिशय सुंदर फलंदाजी करतोय शुभम आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या 24. सुंदर फलंदाजी तेवढी चांगली क्षेत्ररक्षण. शेवटचे 2 चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी अथर्व बाबरे यांच्याकडून. 24. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या वाढते आणि अतिशय सुंदर फलंदाजी. सुंदर इथे सर्व षटक संपतायत. 29 रन्स, 29 धावा आणि जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष्य. सचिन बुधे यांना विनंती करतो की त्यांनी टॉस करून घ्यायचा पुढच्या मॅचचा. चला मॅच चालू होते. पहिला चेंडू ऋतुराज. बघूया काय करतात. अलेक्स बुधर फलंदाजी करतायत. अतिशय सुंदर सुंदर कटवलेला डिक्लेअर नाही झालाय. इथे डॉट बॉल. अतिशय सुंदर बिल्डिंग. इथे सेफ आउट. बघूया ऋतुराज यांचा दुसरा पुढचा चेंडू अलेक्स यांच्यासाठी. 3 बॉल 2 रन. चला उशीर होते लवकरात लवकर. तीस रनांचं लक्ष आहे. 3 बॉल 2 रन. बघूया पुढचा चेंडू. सुंदर कटवला चेंडू. चौकार जातोय. संघाची धावसंख्या वाढते. 6 धावा. सुंदर फलंदाजी करतात अलेक्स. जसं नाव त्याप्रमाणे त्यांची फलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी. संयमी फलंदाजी अलेक्स यांच्याकडून. शेवटचा चेंडू लास्ट बॉल टू गो. सुंदर कटवला चेंडू आणि ते 4 धावा मिळतात. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण रुपेश घडसी शुभम बुधे यांच्याकडून. 4 धावा थांबवता आल्या असता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12 धावा. 30 धावांचं लक्ष. पहिलाच अतिरिक्त 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. 13. सुंदर कटवला चेंडू 2 धावा. संघाची धावसंख्या 15. इथे अतिशय खराब गोलंदाजी. 1+1. संघाची धावसंख्या झाली आहे 17 धावा. 30 धावांचं लक्ष. साहिल बुधर मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करतायत. अतिशय सुंदर गोलंदाजी. सुंदर सुंदर. डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. संघाची धावसंख्या वाढते. कॅल्क्युलेटेड बॅटिंग साहिल बुधर यांच्याकडून. अतिशय सुंदर.
सुंदर गोलंदाजी अतिशय सुंदर गोलंदाजी शुभमनची 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21 लॉस ऑफ 0 विकेट 7 चेंडू 9 धावांचं लक्ष्य 9 धावा पाहिजे जिंकण्यासाठी समोर आहेत रुपेश गडसी अतिशय नावाजलेलं व्यक्तिमत्व गणेश पाळा दिवा पहिला चेंडू इथे स्टेप आउट अतिशय सुंदर गोलंदाजी 5 चेंडू 9 धावा बघूया काय करतात रुपेश पुढचा बॉल अलेक्ससाठी अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक संजय बुधर यांच्याकडून संघासाठी 3 धावा वाचवल्या त्यांनी 4 चेंडू 8 धावांचं लक्ष साहिल बुधर अतिशय अष्टपैलू खेळाडू सुंदर कटवला चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा 3 चेंडू 6 धावा 2 चेंडू आणि 5 धावा अतिशय गरम मॅच झालेली आहे इथे थंडीमध्ये असं वाटतंय की अलेक्स थोडेसे एन्जॉय झालेत बघूया 2 चेंडू आणि 5 धावा इथे डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते पंचांचा निर्णय इथे अंतिम असेल शेवटच्या चेंडूवरती 4 धावा आणि इथे 4 धावा जर केल्या तर ओझरवाडी किंग हा संघ विजयी होईल समोर मात्र आहेत रुपेश गडसी त्यांचं दिव्यामध्ये नाव मॅन ऑफ द सिरीज होते ते शेवटचा चेंडू बघूया काय होतंय आणि ते ओझरवाडी किंग संघ पहिल्यांदा पराभूत होतोय आणि रियान फायटरच्या संघानं अतिशय सुंदर कमबॅक केले